पुन्हा आलीस? तुला काय सांगितलं होतं? इथे यायचं नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही? ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. कळलं? हो काकी, फक्त एकदा कमलेला ऋषी सरासनी भेटू द्या प्लीज. एकदा भेटू देऊ. ह्या अवलक्षणी मुलीमुळे माझ्या ऋषीची ही अवस्था झाली आहे. हिची सावली सुद्धा त्याच्यावर पडायला नकोय मला. निघा इथून. हे बघा, मगाशी ऋषी सरासनी जाग आलती तेव्हा ते कमळीचंच नाव घेत होतं. कारण कमळी त्यांच्या गाडीवर बसली होती म्हणून. त्यासनी बी कमळीची काळजी वाटत असणार. फक्त ते एकदा त्यासनी भेटू द्या. बस. एक शब्दही ऐकायचा नाही मला. हिच्यामुळे ऋषीची ही अवस्था झाली आहे. आताही खूप शांतपणे तुम्हाला सांगते हा मी. इथून निघायचं. माझं ऐकलं नाही ना तर मला काही टोकाचं करायला भाग पाडू नका. दोघी नाही ना इथून फरफटत बाहेर काढी ना मी. का? कमळीने काय बी केलेलं नाही आणि आम्ही काही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. येळ काही इथं वाद घालायची नाही आहे म्हणून सांगालोय. ऋषी सरांना जर कमळीची आठवण येत असेल आणि तिच्या काळजीने ते तिचं नाव घेत असतील तर एकदा त्यासनी भेटू द्या की. हो, त्यासनी बी बरं वाटेल. ऐका माझं प्लीज. काय सांगितलं त्यांनी? कळलं नाही? यांना असली भाषा कळत नाही. मी दाखवते. ही भाषा कळते. सपान फुलले होते कमळी ठिणग्या पुढ्यात आल्या ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या. कमळे, तू काय ऐकून घेत होती ग त्यांचं? तुझी काय बी चूक नाही तरी कशा बोलल्या तुला त्या? म्हणजे तोंड आहे म्हणजे काय बी बोलायचं वय? तू एक काम कर, तू हॉस्टेलला जा, मी थांबतो इथं. कशाला? अगं ती माणसं तुला ऋषी सरांच्या सावलीला बी उभी करणार नाही आणि इथं थांबून काय करणार आहेस तू? मला नाही माहित. तू जा, मी थांबतो. कमळी इथं थांबल आणि निंगी कुठं जाईल? निंगी बी इथंच थांबणार. हा, नंतर नको रडूस. मला कळतंय आईचं हृदय असंच असतं. आपल्या लेकराला काही झालं की आई नाही सहन करू शकत. सगळ्या वेदना तिलाच होतात. कळतंय मला, पण तू ना खूप खूप धीराची आहेस. आणि आपला ऋषी आहे ना बरा होणार आहे. लवकर बरा होणार आहे. मी स्वतः परमेश्वराजवळ तशी प्रार्थना पण केली. काय सांगू वेगळं. धीर ठेवा. हो, नक्की बरा होणार आहे. मलाही तसा विश्वासच आहे. चला,
ते झालं ते जरा बरंच झालं म्हणायचं. आता सुंठी वाचून खोकला जाणार. नयनतारामुळे तरी आता ऋषी त्या कमळीच्या नादाला लागणार नाही. वाईट एवढ्याच वाटतंय की ही अवस्था या पोराची नाही, त्या कमळीची व्हायला हवी होती. कमळे, तावडीत तसा पडशीलच, मग सांगेन तुला कामिनीचा डाव कसा असतो ते. काय बी झालं तरी ऋषी सरांना भेटायला पाहिजे, पण कसं तेच कळना. एक मिनिट, आमचा ॲक्सिडेंट झाला हे नुसतं मलाच माहीत होतं. मग अनिका तिची आई आणि आजी बरोबर आधी कशी काय पोचली? त्यासनी कोण बोललं आमचा ॲक्सिडेंट झालाय म्हणून? नाही, काही तर गडबड नक्कीच आहे. हाय का आता इथं काय चाललंय आणि हे इथं झोपा काढायला लागले? ही पोरगी की नाही दमली असेल, माझ्यासाठी भांडली. खरं ऋषी सरांसाठी इथं थांबणं जितकं महत्वाचं आहे तेवढीच प्रॅक्टिस बी महत्वाची आहे. निंगे उठ, निंगे उठ की, जा हॉस्टेलला जा. मी नाही जाणार. निंगे, ऋषी सर आता बरे आहेत ते, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय काम नाही. तू जा हॉस्टेलला जाऊन झोप. आणि आज रातच्याला पोरी आपल्या प्रॅक्टिस करणार होत्या बघ, त्यासनी उद्या विचार प्रॅक्टिस केली की नाही म्हणून. ऋषी सर आपल्यासाठी, आपल्याला खेळता यावं म्हणून सगळ्यांशी भांडलेत, माहित आहे ना. मग त्यांच्या विश्वासाला मान दिला पाहिजे की नाही. ही मॅच आपल्याला जिंकायलाच पाहिजे आणि त्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे. निंगे, मला इथनं हलता येईना. आता आपल्या टीमची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुलाच बघायला लागेल आपली टीम. होय, तू बरोबर बोलायली आहेस. मी जातो, पण तू काळजी घे. आणि काही लागलं तर मला कळव. येतो मी. जा. आता काय बी झालं तरी चालेल, मी आता ऋषी सरांना भेटल्याशिवाय गप बसणार नाही. जर आबा या गावातच राहायला होते तर मग गौरी आणि माझी मुलगी कुठे असतील? आता आबाच नाही राहिले तर मग या दोघी काय परिस्थितीत असतील कोण जाणे. अनिका, तू अजूनही इथेस? गो अवे मॅन. मला ऋषी सरांना भेटायचंय. नो वे. नयनतारा आंटी काय बोलल्या ते आठवत नाहीये? ऐकलं नाही नीट? बहिरी आहेस का अक्कल नाहीये? मला तर वाटतं तुझ्या ना डोक्यात नुसते पोटॅटोज भरले. स्टील भेटायचं बोलते एवढं झाल्यानंतर. आणि का भेटायचंय तुला? कोण आहे तू? काय लागून चालली? रिश्ची काय लागून चालली? हा, मी त्यांची स्टुडंट आहे आणि आमचा ऍक्सिडेंट झाला सोबत मी होतो म्हणून. हे बघ, स्टुडंट ना सगळं कॉलेजमध्ये असतं, इथे नाही. आणि तुझ्यासारखे तर हजारोने स्टुडंट आहे, सगळे येऊन पडले तिथे नाही ना. आणि ऍक्सिडेंट हा तुझ्याचमुळे झालाय. तू त्याच्या बाईकच्या मागे बसलेली ना म्हणून झालाय. त्यामुळे यासाठी रिस्पॉन्सिबल तूच आहेस. तू प्लीज जा गो अवे. अशी काय बघते? इतका ॲटिट्यूड का दाखवतेस? कोण आहेस तू? तुझी लायकी तरी आहे का माझ्याकडे असं बघायची? तू काहीही कर, मॉर्निंग पर्यंत इथे थांब, तरी मी तुला रिश्ची भेटूच देणार नाही. मी भेटणार. कशी नाही भेटू देत ते बघतोच मी, कारण माझा हक्क आहे. ऍक्सिडेंट आमचा झाला होता, त्यासनी किती लागले हे मला माहित आहे. ना जरा माणुसकी म्हणून तरी भेटू द्या. काय वाटतं की नाही तुम्हासनी? झालं? कसला हक्क? कोणता हक्क? हे हक्क ना फॅमिलीजकडे असतो फक्त, किंवा मग क्लोज फॅमिलीज. आणि महाजन फॅमिली आणि इनामदार फॅमिलीज खूप क्लोज आहेत. आम्ही बिझनेस पार्टनर्स आहे. पण तू काय आहेस?
तू कोण आहेस? काहीच नाही आहेस तू. आणि माणूस की माय फूट. इथे कोणाला इंटरेस्ट नाही तुझ्या कुठल्याच गोष्टीमध्ये. खरं मला ऐक पण, म्हणूनच तुला एक गोष्ट विचारायची आहे. आमचा ऍक्सिडेंट झाला हे तुम्हासनी कसं कळलं ग? आणि आमच्या आधी तुम्ही इथं कसं काय पोचलात? जणू तुम्हासनी माहीतच होतं हे समजा होणार आहे. ते बोल की आता काय ते तुम्हासनी कसं कळलं? फोन आला होता मला. आला होता फोन. Who are you? Why shall I give you any justifications? I don't need to. मी नाही सांगणार आहे तुला. आला होता फोन. काय करशील तू, काय करशील? द पॉइंट इज ना, तुला ऋषीला भेटायचं आणि त्यासाठी तू काही पण असे मध्ये पॉइंट्स आणतीयस. पण एक लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी मी तुला ऋषी भेटूच देणार नाही. मॅम, तुझं फोन पाहून मला फ्रस्ट्रेशन आलंय. नाही कमळ, आता काय बी झालं तरी आज ऋषी सरासने भेटूनच जायचं. आबा, मी एवढी वर्ष यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न केला, पण यांच्यावरचं माझं प्रेम तसूभर बी कमी झालं नाही. लांब राहिलो कारण कमळीला कसला बी त्रास होऊ नये असं मला वाटत होतं. पण नियती बघा, नियती यासने माझ्यापर्यंत घेऊन आलीच. मला ठाव आहे यांचं माझ्यावर आणि कमळीवर लय प्रेम आहे, पण मला ती एकच भीती वाटतेय, यांनी जर का मला ओळखलं ना तर ते कमळीला बी हुडकून काढतील. आणि मला तेच नकोय, कारण जर का कामिनीला कळलं का कमळी हाय तर ती तिच्या जीवावर उठल. आणि माझ्या कमळीला काय झालं ना तर माझ्या पोरीच्या जीवासाठी मी यांच्यापासून दूर बी राहायला तयार आहे हो. पण जेव्हापासून यासने पाहिलंय ना तेव्हापासून जीव चिमणीगत झाला हो. काय बी सुचना झालंय, काय बी कळना झालंय, काय करावं. आणि हे समजा बोलू तरी कुणाशी? तुम्ही होता तेव्हा तुमच्याशी बोलायचो, मन मोकळं करायचं. आता तुम्ही बी नाही आबा, तुम्ही नाही, माझी कमळी नाही. हे समोर असून मी यांच्याशी बोलू शकत नाही, यांच्या समोर जाऊ शकत नाही. मी काय करू आबा, मी काय करू? मला काय बी कळलं झालं. देव कसली परीक्षा बघतोय माझी देवा. मी काय म्हणतो की आता तशी सिच्युएशन नॉर्मल आहे, तर आम्ही आहोतच इथे. तुम्ही गेलात तरी चालेल. म्हणजे नो, मी ऋषीला सोडून कुठेही नाही जाणार आहे. नाही सतीश, म्हणजे ही सगळी कशी अशी मित्र आहेत ना, कॉलेजमध्ये एकत्रितपणेच असतात ना, त्यामुळे मैत्रीचे संबंध आहेत सगळ्यांचे. तर वाटतं आपल्या मित्रासाठी आपण थांबावं आणि काही हरकतही नाही आहे तशी. म्हणजे आम्हालाही काही थांबायला हरकत नाही आणि आम्ही काही कोणी तसे परखे नाही आहोत, घरच्यासारखंच आहे म्हणून.
आय एम आस्किंग यू समथिंग. कोण आहेस तू? आत का चाललीस? काय काम आहे तुझं? सांगशील? ते पेशंटचे रिडिंग घ्यायचे असतात. ओके गो. अरे काय काय बोल बसले ऋषी सर. उठा की एकदा डोळं उघडा. आपल्याला जायचंय की नाही प्रॅक्टिस करायला ग्राउंडवर? तुम्ही आम्हाला शिकवणार होता की नाही? मग उठा की हो एकदा. तुळजाई अगं कर की ग काहीतरी कर. सर प्लीज प्लीज डोळं उघडव एकदा. एकदम डोळं उघडून बघा की माझ्याकडं. मी आलोय. ऋषी सर डोळं उघडा. कमळी. होय होय मी आहे इथंच आहे. उठा. कमळी ऋषी सर तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना काही? मी ठीक आहे. तुम्ही मलाच सोडायला आलता ना मग तेव्हाच हे झालं. कमळी उगाच वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. तू ह्या कपड्यात कशी काय? आलं लक्षात. मला भेटू दिलं नसेल ना तुला. सगळं खापर तुझ्यावर फोडलं असेल बाहेर सगळ्यांनी. कमळी तुम्ही नका बोलू. त्रास होईल तुम्हाला. मी ठीक आहे. तू आता जा हॉस्टेलला जा आणि झोप. उद्या तुला पहाटे 5:30 वाजता उठायचंय. प्रॅक्टिसला जायचंय. अनेकाची टीम नसेल तेव्हा प्रॅक्टिसला ग्राउंड मोकळं मिळेल. सो जा जाऊन झोप. मी ठीक आहे आता. मी नाही जाणार. तुम्हाच नाही ह्या अवस्थेत सोडून मी नाही जाणार. कमळी उगाच वेड्यासारखं बोलू नकोस. मी ठीक आहे आता. आणि ते आहेत सगळे आहेत इथे. डॉक्टर्स पण आहेत. मी होईन बरा. नको टेन्शन घेऊ. तू जा आणि तू झोप. तुझ्या गेमकडे लक्ष दे. आणि मला चान्स मिळाला ना मीच येईन बघ ग्राउंडवर पहाटे 5:30 वाजता. एक गोष्ट लक्षात ठेव. ही कबड्डी हेच तुझं मुंबईत राहण्याचं तिकीट आहे. असं समज की तू कबड्डी खेळणं हेच औषध आहे माझं. जा. जातो उद्या सकाळी प्रॅक्टिसला. ऑल द बेस्ट कॅप्टन.